शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना राबवली जाते. म्हणजे सगळ्या राज्यात ही सारखीच योजना आहे. धाराशिव जिल्ह्यात सुद्धा तशीच आहे. मात्र आता खरीप 2025चा धाराशिव जिल्ह्याचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता मी जी माहिती सांगणार आहे ती नुसत्या धाराशिव जिल्ह्यासाठी खुशखबर नाही, तर इतर जिल्ह्यांसाठी ही प्रेरणा आहे की नेमका यांचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा कसा झाला आहे आणि मग आपला पीक विमा का मिळत नाही हे शेतकऱ्यांच्या लक्षात येणार आहे. आता एक लक्षात घ्या, सध्या जी पीक विमा योजना राबवली जाते यामध्ये उंबरठा उत्पादनावर आधारितच शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो. त्यामध्ये 50% उंबरठा उत्पादन आणि 50% हे तांत्रिक बाबीचं उत्पादन. आता उंबरठा उत्पादन हे आपल्या डोळ्या देखत काढल्या जातं आणि तांत्रिक बाबीचं सॅटेलाईटद्वारे असतं. मग आता ज्या ज्या जिल्ह्यामध्ये उंबरठा उत्पादनामध्ये घट आहे मात्र त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, तर त्या पीक विमा कंपनीनं तांत्रिक बाबीवर जास्त लक्ष दिले, तांत्रिक बाबीचं उत्पन्न जास्त दाखवले गेले आणि म्हणून त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. आणि तशीच परिस्थिती धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा होती. मात्र धाराशिव जिल्ह्याचं प्रकरण हे राज्यस्तरापर्यंत केंद्र स्तरापर्यंत गेलं. त्यानंतर धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यापर्यंत निवेदन बैठक घेण्यापर्यंत प्रयत्न केले आणि आता त्यांचा हा पीक विमा उंबरठा उत्पादनावर आधारित मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे आपल्याही जिल्ह्यात अशा परिस्थिती असू शकते, त्यामुळे आपल्यालाही पीक विमा मिळेल. मात्र यांनी काय केले हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता तुम्हाला सांगतो, धाराशिवमध्ये ICICI लोंबर्ड कंपनी पीक विमा घेते. या कंपनीनं उंबरठा उत्पादनानुसार खरं पाहिलं तर शेतकऱ्यांना पीक विमा हा पीक कापणी प्रयोगाच्या आधारे धाराशिव जिल्ह्यात त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 40 ते 45 हजार रुपये याप्रमाणे एकूण 1068 कोटी रुपये मिळणं अपेक्षित होतं. मात्र या पीक विमा कंपनीनं अहवाल कसा दिला, सादर केलेल्या अहवालात तांत्रिक अहवालात खूप मोठी तफावत होती. यामध्ये प्रत्यक्षात 3 ते 4 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन होतं उंबरठा उत्पादनामध्ये, आणि जे काही तांत्रिक अहवाल आहे या तांत्रिक अहवालामध्ये उत्पादन दाखवलं होतं 10 ते 12 क्विंटल. आणि या नुकसानीपोटी फक्त शेतकऱ्यांचं नुकसान हे 10%च दाखवलं होतं. मात्र इथल्या शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी यासाठी आवाज उठवला आणि हे प्रकरण जिल्हास्तरीय पीक विम्याची समिती, त्यानंतर आयुक्तालयाची समिती, त्यानंतर राज्यस्तरीय समितीपर्यंत गेलं आणि राज्यस्तरीय समितीनं उंबरठा उत्पादनावर या शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचा निर्णय दिला. त्यानंतर ही पीक विमा कंपनी तिथंही नाही थांबली, तर ही केंद्र सरकारच्या समितीकडे गेली. आता केंद्र सरकारची टॅग समिती, मग आता राज्यस्तरीय समिती तिथं गेली आणि मग टॅग समितीनं पाहणी केल्याच्या नंतर राज्यस्तरीय समितीनं दिलेला जो काही निर्णय होता का तो कायम ठेवला आणि पीक विमा कंपनीनं जो तांत्रिक बाबीवर बोट ठेवलेलं होतं तर तो निर्णय तिथं रद्दबातल केला. आणि त्यानंतर कैलास घाडगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, बैठक घेण्याची विनंती केली आणि तिथं तातडीची बैठक लावली. आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्यांना उंबरठा उत्पादनावरच आधारित पीक विमा देण्याचं तिथं पीक विमा कंपनीला निर्देश दिले. आणि त्यानंतर केंद्र सरकारचा टॅगचा अहवाल, त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे निर्देश, यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता असाच दुसऱ्या जिल्ह्यात जे बरेचसे, तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा याच तांत्रिक बाबीवर या पीक विमा कंपनीनं बोट ठेवले. उंबरठा उत्पादनामध्ये घट आहे, शेतकऱ्याला माहिती आहे आपलं नुकसान झालं आहे, मग पीक विमा काऊन मिळणं, तर जे काही तांत्रिक उत्पादन आहे ते जास्त दाखवण्यात आलेलं असेल आणि त्यामुळे इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा मिळत नाही. त्यासाठी तिथल्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांनी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि फक्त तांत्रिक बाबी वगळून उंबरठा उत्पादनावर आपल्याला पीक विमा कसा मिळेल यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडं पाठपुरावा करणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस ते लोकप्रतिनिधी पाठपुरावा करतील त्यावेळेस इतर जिल्ह्यात ज्या ज्या जिल्ह्यात पीक विमा मिळाला नाही त्या जिल्ह्यांना सुद्धा जसा धाराशिव जिल्ह्याला निकाल दिलेला आहे उंबरठा उत्पादनावर देण्याचा, तसाच इतर जिल्ह्यांना सुद्धा मिळेल अशी ही माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली, आपल्याला पीक विमा मिळाला आहे का, नक्कीच कमेंट करा. आपली माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, इतरही शेतकऱ्यांना शेअर करा.
धन्यवाद.